यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पाहला पळून पळून कुठे जातोय, पळून पळून कुठे. मी आज पण सांगितलंय 3 टीम तरी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणला. तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, अनेक बोलवता का? मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो. मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेळ वाकडं केलं, अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारने दयाला सांगितलं का असं कर म्हणून? मला तर काय कळलंच. मी घडल्या सिटी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे. आता त्या मुलीची आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पाहला पळून पळून कुठे जातोय, पळून पळून कुठे. मी आज पण सांगितलंय 3 टीम तरी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणला. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघालं, केशवाच्या घरात लग्न, प्रेमापोटी बोलत तर जावं लागतं. चेपी नाही गेलं तरी माणूस रुसतोय. त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? मी एवढा महिलांचा पुढे, अरे मीच पट्ट्यांनी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी कुठल्या न्यायाचा लाभ मी नव्हती केली. एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल, बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागतं, जर कुठे त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बदनामी काही घेणं दिलं. मीडियाला अधिकार दिलाय नोकरीचा, कुणाची पण नावं घेत आहेत. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे, आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची द्या, नाही दिली तर ती बाबा नाराज होतो. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीने देताय? लोक नाही सांगत टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतो यांच्याकडे. एवढं नाव कडक वागतोय तरी देखील माझी बदनामी करतात. नाही खरं आहे संभाजी, जे खरं आहे ते खरं. मी एवढा अधिकाऱ्यांनी आवाज काढून बोलतो त्याच्यात मी 5 पैसे कुणाचा मिळता नाहीये, चहाचा पण मिळता नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006, 206.25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कलम, मी काही तो वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3/5 नवीन जे कलम आले ते. हा गुन्हा 17/5/2025 ला दाखल झाला. आज तारीख किती? 22/5. बर मी सगळ्यांना काय सांगायचं कारण कळले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्या दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायचा लाच त्याच्यातनं सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माझ्या पक्षात नको. काय करायचं नाही. गरिबाच्या दारात धागा जाईल पण असल्याच्या भरवायच्या दारात जाणार नाही. पण कुठेतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे. मी अजून प्रेसला बोललो नाही, पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र आठवणे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माहिती खरी असेल तर, म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे.
त्यांनी मी विचारतो किंवा तू काय करते काय तू मला त्यांनी बघितलंय त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे माझा कुठे दुराव्य पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षात लागतं म्हणून आलो नाही समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला नाही आलो. तर ऐका, शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे या 3 आरोपींना अटक करण्यात आली. राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा फरार आहे. सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम चाललेलं आहे. 3 टीम आहे, अजून 3 वाढवायला सांगितल्या. यातील मयत महिलेचं बाळ जनक वय 9 महिन्याचं आहे. ते मयत महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिलेलं आहे. म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून, एक सहानुभूती म्हणून, एक जबाबदारी म्हणून, शासन म्हणून जे काही करायचंय ते सगळं काही केलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष काय, म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत, ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चूक करायला सांगतो. चूक केली तर माझ्या जवळचं असलं तरी मी काय पोलिसांना सांगतो याला टायर मध्ये घे, सोडू नको चालेला. हे आपण सगळे बघत आलेला, म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला. आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी